गुगल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा 2011ची जनगणना त्यानंतर झाली का जनगणना नाही तर मग तुम्हाला 2011च्या जनगणनेवर क्वेश्चन विचारले जातात। सर्व एग्जामसाठी महत्त्वाचे असं आपण वन लाइनर क्वेश्चन घेणार आहोत, म्हणजे सर्व क्वेश्चन तुमची ते कव्हर होणार आहे। कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला तर त्याचा आन्सर तुम्हाला नक्की येणार आहे। ठीक आहे, शेवटपर्यंत लेक्चर बघायचे म्हणजे तुम्हाला सर्व क्वेश्चन समजते, व्यवस्थित समजून घ्या। वन लाइनर क्वेश्चन आहे, जास्त टाइम नाही जाणार आहे तुमचा, कमी टाइममध्ये तुमची जास्त रिव्हिजन होणार आहे। ठीक आहे, तर चला तर पहिला प्रश्न बघूया। 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे किती होती? तर एकूण लोकसंख्या होती 11,24,00,000। ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत डॅश डॅश क्रमांक लागतो, तर कितवा लागतो? दुसरा क्रमांक लागतो। त्याला मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो। ठीक आहे, दुसरा क्रमांक तर आपला महाराष्ट्र राज्याचा लागतो। महाराष्ट्रात देशातील डॅश डॅश लोकसंख्या आहे, तर किती लोकसंख्या? इथे टक्केवारीमध्ये विचारली, पहिले आपल्याला टोटल विचारली, इथे काय टक्केवारी तर 9.29। ठीक आहे, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या डॅश डॅश जिल्ह्यात होती, तर बघा कोणत्या जिल्ह्यात होती? तर सिंधुदुर्ग। 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुष लोकसंख्या डॅश डॅश आहे। आता आपण काय बघितले? टोटल बघितले, इथे काय बघतोय आपण? पुरुष लोकसंख्या बघतोय, इथे किती? 5.84 कोटी। त्यानंतर नेक्स्ट बघा, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे। लोकसंख्येची घनता विचारली 365। त्यानंतर नेक्स्ट, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात जास्त घनता डॅश डॅश जिल्ह्यात आहे, तर मुंबई उपनगर। त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची? तर गडचिरोली। सर्वात जास्त सर्वात कमी लक्षात ठेवायचे। ठीक आहे, त्यानंतर बघा 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर डॅश डॅश आहे, तर किती लिंग गुणोत्तर? यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो, 929। त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरामध्ये सर्वप्रथम क्रमांक डॅश डॅश जिल्ह्याचा आहे, तर कोणत्या जिल्ह्याचा आहे? कशामध्ये लिंग गुणोत्तर? कन्फ्यूज व्हायचं नाही, रत्नागिरी। ठीक आहे, त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर, सर्वात जास्त सर्वात कमी कुठे आहे? तर मुंबई शहर। त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दशकात महाराष्ट्रात लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त घट डॅश डॅश जिल्ह्यात आहेत। सर्वात जास्त घट कोणत्या? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार डॅश डॅश लोक साक्षर आहेत। एकूण विचारले तुम्हाला, स्त्री पुरुष नाही, तर किती आहे? 8.25 कोटी। त्यानंतर महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरतेची संख्या डॅश डॅश जिल्ह्यात आहे, तर कुठे? मुंबई उपनगर। सर्वात कमी कुठे? गडचिरोली। ठीक आहे, महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरतेची संख्या डॅश डॅश जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली। त्यानंतर महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार साक्षरतेची टक्केवारी 82.3। ठीक आहे, नेक्स्ट बघा, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेची सर्वात जास्त टक्केवारी मुंबई शहरची आहे। त्यानंतर 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे सर्वात कमी टक्केवारीमध्ये डॅश डॅश जिल्हा येतो, तर पालघर जिल्हा येतो। त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वप्रथम क्रमांक डॅश डॅश जिल्ह्याचा आहे, तर मुंबई उपनगरचा आहे। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रात 2011 सालच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेच्या टक्केवारीत सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर नंदुरबार। याप्रमाणे आपण काय केलं, पार्ट 1 मध्ये काही क्वेश्चन घेतले, पार्ट 2 म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही तुम्हाला बघायचे। दोन्ही जर तुम्ही बघितले तर कुठलाही क्वेश्चन तुमचा मिस होणार नाही 2011च्या जनगणनेवर।